पुणे परळी इथल्या व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी मुंडे कुटुंब दुपारी 4 वाजता पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहे। तब्बल 15 महिन्यांपासून आरोपींना अटक न केल्यामुळे आता न्याय नाही मिळाला तर आमरण उपोषण करणार असा पवित्रा मुंडे कुटुंबाने घेतलाय। 15 महिन्यानंतर वडिलांची आठवण आल्याने मुलाला अश्रू अनावर झाले तर ज्ञानेश्वरी यांनी पोलीस प्रशासन आणि सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय। आता पोलीस अधीक्षक बाहेर आहेत, ते येईपर्यंत थांबणार आहात का आणि भेट घेतल्याशिवाय जाणार नाहीत? नेमकी काय भूमिका? नाही, एसपी सरांना भेटल्याशिवाय तर आम्ही इथून जाणारच नाहीत। का तर काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय मला इथून जायचंच नाही ना। मग आरोपी तरी त्यांना अटक करावं लागतील ह्या 8 दिवसात, नाहीतर मग आम्हाला न्याय तर द्यावाच लागेल कोणत्याही हालतीत, नाहीतर मग 8 दिवसाला मी उपोषणाला बसणार आहे। ताई, तपास दिला होता तोरमले साहेब? तपास देऊन 12 दिवस झाले। आज 14वा दिवस आहे। मग तर काल जेव्हा बाईट घेतली मी त्यावेळेस माझ्या भावाला थोडीसं फॉलो दिला, तो पण मला काय तेवढं माहिती नाही। पण का आरोपी काय लपवतात? ह्यांना तर आरोपी माहिती आहेत, पोलीस प्रशासनाला पूर्ण आरोपी माहिती आहेत। मग आरोपी काय लपवतात? हे आरोपीची पाठराखण कशामुळे करतात हे जाणून घ्यायचं आहे आम्हाला बी त्यांच्याकडून। भूमिका तुमची आता पोलीस अधीक्षक बाहेर 8 प्रकरणामध्ये सुरुवातीला ते 15 महिने तपासच झाला नाही। मी मुद्दा उपस्थित केल्याच्या नंतर बीडच्या एसपींनी त्या ठिकाणी चौकशी समिती लावली आणि अंबाजोगाईचे डीवायएसपी यांच्या अध्यक्षतेखाली एलसीबीची सर्व टीम त्यांना दिली आणि ज्या दिवशी ही ऑर्डर काढली त्या दिवशी पासून 12 ते 15 लोक परळीमधले फरार झालेले आहेत आणि ते जे फरार झालेले त्यांच्या पाठीमागे पोलीस लागले आणि माझं मत आहे महादेव मुंडेच्या प्रकरणामधले आरोपी फार लवकर अटक होतील। आणि यानंतर बघूया तर परभणी प्रकरणावरून सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावरून आमदार सुरेश धस यांच्यावर टीकेची झोड उठली। यावर आता सुरेश धस यांनी स्पष्टीकरण दिलं। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं ते म्हणालेत। बीड आणि परभणी प्रकरण मीच उचलून धरलं, माझं वक्तव्य मोडून तोडून दाखवलं गेलं असं धस यांनी म्हटलंय। जितेंद्र आव्हाडांना केवळ रॉकेल टाकायचं समजतं का असा सवालही त्यांनी केला आहे। जितेंद्र आव्हाडांनी परभणी प्रकरणावरून मोर्चा काढावा असं आव्हानही सुरेश धस यांनी दिलं। माझं वाक्य कालचं जे दाखवलेलं आहे ते मोडून तोडून दाखवलेलं आहे। मी म्हणलो होतो की जे व्हिज्युअलमध्ये दिसत आहेत त्या पोलिसांच्या वरती सस्पेन्शनची कारवाई करा, परंतु जे व्हिज्युअल्समध्ये दिसत नाही, ज्यांचा लाठीचार्जशी संबंध नाही, अशा काही पोलिसांना थोडंसं माफ करा, एवढंच त्या ठिकाणी मी बोललेलो आहे। माझं पूर्ण वाक्य न घेता अपूर्ण वाक्यावरती ते मला वाटतं कालपासून ट्रायल चालू जात आहे। जे त्या ठिकाणी मोर्चेकरी होते, मोर्चेकऱ्यांच्या संमतीने मोर्चा मिटवणं योग्य का अयोग्य? जर अयोग्य असेल तर जितेंद्र आव्हाड म्हणते ते जितेंद्र आव्हाडांना फक्त राखेल टाकायचाच धंदा कळतो का? सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्रातलं शांत राहिलं नाही पाहिजे का? कुठंतरी प्रकरण तिकडच्या तिकडं म्हणजे लॉंग मार्च मुंबईला येण्याच्या अगोदर नाशिकमध्येच थांबला, याच्यामुळं जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटलाय का काय असं मला या ठिकाणी म्हणायचंय। मुलाला जाऊ न देण्याचा बापा हट्ट पूर्ण करण्यासाठी तानाजी सावंतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना फोन केल्याची सूत्रांची माहिती आहे। घटना गंभीर भासून तानाजी सावंतांनी विमान माघारी बोलवल्याचं सूत्रांच्या माहितीच्या आधारे स्पष्ट झालंय। विशेष म्हणजे मुलाच्या ड्रायव्हरनं आधीच त्यांना आपण विमानतळावर सोडल्याची माहिती सावंतांना दिली होती आणि ही माहिती असूनही सावंतांनी पूर्ण पोलीस यंत्रणा वेठीस धरली। मुलाला वापस आणण्यासाठी सावंत साहेबांनी खोटा गुन्हा दाखल केला आणि अख्खी सिस्टीम वेठीस धरली असा एक आरोप होतोय। हे आरोपचे आत्ताचे वेळी काही अर्थ नाही आहे, कारण आता एफआयआर होऊन आता ज्यावेळेपर्यंत ह्या मुलांची विचारपूस होत नाही, बाकी गोष्टी होत नाही, त्यावर काही भाष्य करणे योग्य होणार नाही। आता चांगली गोष्टी आहे, मुले लोक सर परत आलेले आहे,
त्यांच्यासोबत जे आहे ते म्हणजे सुखरूप आहे. त्यांच्या घरच्या लोकांना थोडा रिलीफ मिळालेला आहे की म्हणजे आमचे मुलगा जे आहे ते परत आलेला आहे. आणि बाकी आता तपास पोलीस पूछताछ ते तुम्हाला FIR नंतर शेअर करू. गेले तर प्लेनचे पैसे भरले असतील. सर, पैसे भरले गेले खाजगी विमानाला 68 लाखापेक्षा कुणाकडे पैसे भरले गेले, कोणाच्या अकाउंटवर ते पैसे भरले गेले. हेच सांगतो ना की हे फिर्याद जे आहे अननोन लोकांवर दाखल झालेली होती. आणि बाकी जे आपण म्हणत आहे ते सर्व आता तपासमध्ये आम्हाला चेक करायचे आहे की काय झाले होते, नेमके कोणतं कारण होते, काय पैसे भरले नाही भरले, सर तपासमध्ये. आता जस्ट आमचे प्रायोरिटी लक्ष होता की ते मुले जर परत आले तर आपल्या सर्वांसाठी सुखरूप आणून त्यांना जे आहे ते तानाजी सावंतांचा मुलगा पळून जाण्याच्या या घटनेवर राऊतांनी खोचक टोला लगावला. पण श्रीमंतांची जी मुलं आहेत, धनिकांची मुलं आहेत, ती स्वतःच्या चार्टर प्लेननं बँकॉकला पळून जातात. बँकॉकला. आणि गरिबांची मुलं परिस्थितीला गांजून, बेरोजगारी, महागाई, बेघर अवस्थेत कंटाळून भरगच्च रेल्वेतून फलाटावरून कुठेतरी निघून जातात. अशी अनेक प्रकरणे या महाराष्ट्रात, देशात. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदीचा कालावधी 24 दिवसांनी वाढवल्याचं जाहीर केलं. मात्र वाढवलेली ही मुदतवाढ 6 फेब्रुवारीपर्यंतच होती असं बोललं जात आहे. त्यामुळे खरेदी केंद्राकडे आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांनी ही आपली दिशाभूल असल्याचं म्हटलंय. पुढे बघत विधानसभा निवडणुकीत सोयाबीन दराचा मोठा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर गाजला होता. पुन्हा सत्तेत आल्यानंतर सोयाबीनला 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव देऊ असं आश्वासन महायुतीने दिलं होतं. मात्र तो दर मिळाला नाही. 6 फेब्रुवारी नाफेडची अंतिम खरेदी तारीख होती. मात्र शेतकऱ्यांची मागणी असून सुद्धा सरकारने नाफेडची खरेदी चालू केली नाही. त्यामुळे एका क्विंटल मागे 900 ते 1200 रुपयांचं नुकसान झालेलं आहे. आणि तर नाफेडची खरेदी बंद होताच व्यापाऱ्यांनी प्रचंड भाव पाडल्यानं अमरावतीसह राज्यभरातील शेतकरी आक्रमक झालेत. भाव बघा आज किती आहे, 3900, 3800, 3700 सोयाबीन मागून राहिलेले आहे. आणि गव्हर्नमेंट अजून चालू करून नाही राहिली. चालू करतं तर कधी चालू करणार आहे? सर कास्तकार चिल्लावून राहिलेले आहे का घरात सोयाबीन भरावं का फाशी लावून मरावं, का फाशी लावून मरावं का घरात सोयाबीन भरावं, का घरबाळा आम्हाला आहे नाही का, मुलं बाळा आहे नाही का, फक्त सरकारलाच आहे का सर्व काही? सध्या सोयाबीनचे भाव 3500-3600 रुपये आहे. आम्हाला कमीत कमी भाव मिळाला नाही आता यावेळी. जास्तीत जास्त भाव मिळण्यात याकरता नाफेडवाल्यांनी खरेदी चालू करण्यात यावी, एक विनंती आहे. गव्हर्नमेंटनं शासनाची खरेदी चालू करायला पाहिजे. अजून केलेली नाही आहे. फक्त बातमी येऊन राहिली तर केली म्हणून, बाकी क्लिअर केलेली नाही आहे. गव्हर्नमेंटनं कोणताही त्याचा निष्कर्ष दिलेला नाही आहे. पत्र काढायलाच पाहिजे, वाढ द्यायलाच पाहिजे. गव्हर्नमेंट अजून लोकांजवळ कास्तकाराजवळ पुष्कळ माल पडला आहे. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ न मिळाल्यानं शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले. सरकारने आम्हा शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम तुटायची वाट पाहू नये, अन्यथा उरलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ. तसंच शेतकऱ्यांना घेऊन मुंबई सुद्धा जाम केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. आता किती शेतकऱ्यांच्या संयम तुटायची तुम्ही वाट बघणार आहात? 4892 रुपये भाव एक तर आम्हाला परवडत नाही. 3,500-4 हजारात ते सोयाबीन विकावं लागणार आहे. आणि प्रत्यक्ष एका क्विंटलचा उत्पादन खर्च आम्हाला 7-7.5 हजार रुपये आलेला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं जगणं सरकार मान्य करणार आहे की नाही करणार आहे? शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम तुटायची वाट बघू नका, सरकारला आमचं सांगणं आहे. अन्यथा या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन सोयाबीन तर अरबी समुद्रात फेकू, पण आम्ही सगळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आता मुंबई सुद्धा जाम केल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारने ध्यानात ठेवा.